तुम्ही कधी अशी विहीर पाहिली आहे का जिथे एकाच वेळी 12 बैलजोड्या पाणी उपसायच्या आणि जिथे जमिनीच्या आत राजांचा राजवाडा थाटला जायचा? आज आपण अशाच एका विस्मरणीय वास्तूची सफर करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी रोहित. तुम्ही पाहताय सातारा दौरा. मी करतोय सातारामध्ये न पाहिलेल्या ठिकाणी एक्सप्लोर. आज आपण तालुका आणि जिल्हा एक असणारे सातारा जिल्ह्यामधील लिंब गावात बारामोट्याची विहीर एक्सप्लोर करणार आहोत. जगाला वाटलं की मॉडर्न इंजिनिअरिंग फक्त आजच शक्य आहे, पण 17व्या शतकात सातारच्या मातीत असं काही घडलं जे पाहून आजही मोठे मोठे इंजिनियर्स थक्क होतात. आज आपण पाहणार आहोत लिंबची बारामोट्याची विहीर. या विहिरीचा इतिहास जातो छत्रपती शाहू महाराजांच्या काळात. 1641 ते 1646 दरम्यान श्रीमंत विरुबाई यांनी या विहिरीचे बांधकाम पूर्ण केले. सातारच्या राजघराण्याशी या वास्तूचे अतूट नाते आहे. मित्रांनो, इथलं स्थापत्य बघा. ही विहीर विटा आणि दगडांमध्ये अशी गुंफली आहे की जणू एखाद्या राजवाड्यात. याला बारामोट्याची विहीर का म्हणतात? कारण इथून एका वेळी 12 मोटांमधून शेतीसाठी पाणी उपसलं जायचं. त्या काळातील हे वॉटर मॅनेजमेंट पाहून आपण थक्क होतो. या विहिरीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे विहिरीच्या आत असलेलं सिंहासन. असं म्हटलं जातं की उन्हाळ्याच्या दिवसात दरबार भरवण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी या विहिरीचा वापर केला जाईल. जमिनीच्या इतक्या खोलवर असूनही इथली हवा आजही आपल्याला थंडवा देऊन जाते. विहिरीची रचना एखाद्या शिवलिंगासारखी आहे. वरून पाहिलं तर डोळ्याच्या आकाराची वाटते. 5 मजली बांधकाम, गुंतागुंतीच्या पायऱ्या आणि छतावरील नक्षीकाम हे सिद्ध करतं की आपले पूर्वज केवळ योद्धेच नव्हते तर ते महान इंजिनियर्सही होते. अनेकदा आपण परदेशातील वास्तूंकडे आकर्षित होतो, पण आपल्याच अंगणात असलेली ही रत्न पाहायला विसरतो. ही विहीर आपल्याला शिकवते की काळ कितीही पुढे गेला तरी आपण आपलं मूळ आणि आपला वारसा टिकवून ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. हे पहा आणि अभिमानाने सांगा की हा माझा सातारा आहे. पाणी हे जीवन आहे आणि ते साठवण्यासाठी ही कला त्या काळी किती प्रगत होती हे इथे आल्यावर समजते. ही विहीर 110 फूट खोल आणि 50 फूट व्यासाची आहे. याचे बांधकाम पूर्णपणे काळ्या पाषाणात आणि चुन्याच्या घाटात केलेले आहे. श्रीमंत विरुबाई या छत्रपती शाहू महाराजांच्या अत्यंत विश्वासू आणि कर्तबगार राणी होत्या. त्यांनी केवळ ही विहीरच नाही तर आसपासच्या परिसरातील विकासही केला होता. ही विहीर बांधण्यासाठी त्या काळी साधारण 9 लाख रुपये खर्च असल्याचे सांगितले जाते. मित्रांनो, केवळ राणी म्हणून नाही तर एक उत्तम प्रशासक म्हणून विरुबाईंनी हा पाण्याचा महाल उभा केला होता, ज्यासाठी त्या काळी लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. स्थानिक लोककथेनुसार या विहिरीतून अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणारा एक गुप्त मार्ग होता जो आणीबाणीच्या काळात वापरला जाईल. तसेच विहिरीच्या भिंतींमध्ये असलेला कानाकोपऱ्यांचा वापर दिवे लावण्यासाठी केला जात असे. या भिंतींमध्ये केवळ नक्षीकाम नाही तर काही गुप्त मार्ग आणि इतिहासाची रहस्य दडलेले आहेत असं म्हटलं जातं. मोठ म्हणजे चांबड्याची पिशवी जिच्या सहाय्याने विहिरीतून पाणी उपसले जायचे. या विहिरीला 12 कोनाडे आहेत जिथे एकाच वेळी 12 बैल जोड्यांच्या मदतीने पाणी काढून आसपासच्या 100 एकर बागायती शेतीला पुरवलं जायचे. एकाच वेळी 12 मोटा लावून हजारो लिटर पाणी शेतीला देण्यासाठी ही सिंचन व्यवस्था आजच्या इंजिनिअरिंगलाही आव्हान देणारे आहे. विहिरीच्या भिंतीवर गणपती, हनुमान आणि इतर देवी देवतांची मूर्त्या कोरल्या आहेत. हे त्या काळातील धार्मिक सहिष्णुता आणि कलेची आवड दर्शवते. बारामोट्यांच्या विहिरीने कित्येक पिढ्यांची तहान मागवली आहे. आजही हे पाणी तितकं शांत आणि गूढ आहे. आयुष्यात कधी वेळ मिळाला तर सातारच्या या वास्तूला नक्की भेट द्या. इथे तुम्हाला केवळ शांतता मिळणार नाही तर आपल्या पराक्रमाची आणि समृद्ध इतिहासाची प्रचिती मिळेल. तर मित्रांनो, कसा वाटला लिंब गावातील या बारामोट्याच्या विहिरीचा प्रवास कमेंट्स मध्ये नक्की सांगा. सातारा दौरा अजून संपलेला नाही. पुढच्या भागात आपण अशाच एका अद्भुत ठिकाणी जाणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा, एक्सप्लोर करत राहा. जय शिवराय.